राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। विविध पक्षांचे उमेदवार जोरदार प्रचार करत असताना स्थानिक अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे उर्फ नाना यांनी आपल्या साधेपणाने आणि लोकाभिमुख शैलीने मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे। प्रचाराच्या धावपळीतही नाना यांची जीवनशैली मात्र अत्यंत साधी असल्याचं पाहायला मिळत आहे। अलीकडेच प्रचारादरम्यान ते घरून आणलेल्या डब्यातील साधे जेवण करताना दिसले। उन्हाचा तीव्र तडाखा, दिवसभराचा प्रचार आणि मतदारांच्या भेटीगाठी यामध्ये त्यांनी कोणताही आडंबर न ठेवता साध्या पद्धतीने जेवण उरकलं। हा प्रसंग पाहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या साधेपणाचं कौतुक केलं। रावसाहेब खेवरे नाना हे केवळ निवडणुकीपुरतेच नव्हे तर कायम सर्वसामान्य जनतेमध्ये राहणारे, त्यांच्या सुखदुःखात धावून जाणारं नेतृत्व म्हणून ओळखलं जातं। स्थानिक पातळीवर त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असून मतदारांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्यावर तात्काळ प्रतिसाद देणे ही त्यांची खासियत मानली जाते। सध्या ते गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटी घेत असून प्रत्येकाशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत। त्यांच्या या थेट आणि साध्या प्रचार शैलीमुळे मतदारांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण होत आहे। त्यामुळे राहुरी पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून ते एक मजबूत पर्याय ठरत असल्याची चर्चा रंगू लागली आहे। एकूणच दिखाऊपणापेक्षा साधेपणाला प्राधान्य देणारा आणि जनतेशी नाळ जुळवून ठेवणारा उमेदवार म्हणून रावसाहेब खेवरे नाना यांची प्रतिमा अधिक दृढ होत आहे। अनेक प्रश्न या तालुक्यात आहे। शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, तरुणांचा प्रश्न आहे, तरुणींचा प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहे, गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न आहे। या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठीच मला विधान भवनात जायचं आहे। मी माझ्या तालुक्याची अस्मिता जागी करतो आणि माझ्या तालुक्यातल्या लोकांना हेच सांगतो की 2027ला जनगणना झाल्यानंतर हा विधानसभा मतदारसंघ तुटणार आहे। कारण ह्या नगर जिल्ह्यात 1 लोकसभा आणि 2 विधानसभा वाढणार आहे। ज्या वेळेला मतदारसंघ तुटन, तुम्ही जर आता बाहेरचा आमदार निवडून दिला तो परत आपल्याकडे येणार नाही। म्हणून आपल्या हक्काचा, आपल्या घरचा, आपल्यासाठी आपला माणूस असा निवडून द्या। एक हे ना, फक्त 20 वर्षाच्या काळात 5च वर्ष प्राजूदादांना संधी मिळाली। त्यांनी चांगलं काम केलेलं आहे। त्याच्यात 2.5 वर्ष त्यांचं मंत्रिपद गेलं, त्याच्यानंतर त्यांना काही जास्त निधी मिळाला नाही। पण त्यांची जी अपूर्तता राहिली ती रावसाहेब खेवरे 3.5 वर्षात 100% पूर्ण केली।